विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बिजवडी ग्रुप ग्रामपंचायतच्या इलेक्शन संदर्भात वनगळी गावातील काही कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला मुलाखत देणार आहेत। नेमकं त्यांच्या मुलाखतीचा विषय काय आहे ते नेमकं तेच त्याच्या तोंडून सांगणार आहेत। नमस्कार साहेब। नमस्ते। आज जे आपण मुलाखत देत आहे ते नेमकं या मुलाखतीच्या पाठीमागला उद्देश काय आणि नेमकं कशा संदर्भात आपण मुलाखत देत आहे? आमच्या ग्रुप ग्रामपंचायत बिजवडी टोटल 4320 मतदान झालेलं आहे। बरं, ऐका, आणि 4320 झालेल्या पैकी 2070 मतदान हा बिशेनला झालेले राष्ट्रवादीचे आणि 2350 झालेले आहेत। आणि साधारणपणे ग्रुप ग्रामपंचायत बिजवडी राष्ट्रवादीचा एकही महत्वाचा पुढारी नाहीये। बरं, आणि बिजवडी ग्रुप ग्रामपंचायत पूर्ण हर्षण पाटलाच्या ताब्यात आहे। त्यांच्या कारखान्यात संचालक कामगारी वर्ग त्यांच्या दबावानं टाकलेला आहे, त्यांच्या दबावपोटी केलेले आहेत। तरी त्यांनी काय हुरळून जाऊ नये हर्षण पाटलांनी की झालेल्यापैकी खाली 190 मतांनी त्यांचा फक्त खाली विजय झालेला आहे त्यांच्या भाजपचा। तर त्यांनी काय हुरळून जाऊ नये, ही सच्चे कार्य त्यांच्या आज ठामही त्यांच्या पाठीशी मतदान आहे एवढंच मला सांगणार। मी वनगळी विकास गटाचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक आहे आणि एवढं त्यांनी हुरळून जाऊ नये आणि त्यांच्या पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे भाजपच्या। त्यांनी पूर्ण ताकद वापरली, कामगार वगैरे सगळे बोलवलं, त्यांना दमदाटी केली, असं झालंच पाहिजे ना, तुम्हाला असं करील तसं करील एवढं असताना सुद्धा आम्ही पूर्ण सच्चा राष्ट्रवादी कार्यकर्ते। नेमकं तुम्हाला असं म्हणायचंय का की जेणेकरून भाजपचे जे काही कार्यकर्ते आहेत हर्षवर्धन पाटलाच्या शाळेवरचे असतील किंवा संघावरचे असतील, कारखान्याचे असतील, असे विविध जे काय त्यांचे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांवरती दबाव टाकून कर्मचाऱ्यावर त्यांनी मिटिंग घेऊन दबाव टाकून त्यांनी ते कार्यक्रम केलेला आहे। पण प्रेमापोटी राष्ट्रवादीची प्रेमापोटी तेवढं त्यांना मतदान झालं, एवढं त्यांनी काय हुरळून जाऊ नये। 190 मत काय लय नाही, 247 मध्ये मागचा उमेदवार तो बी राष्ट्रवादीत गेला आणि काय आमच्या गावातच गद्दार होते राष्ट्रवादी, त्यांनी तरी त्यांना मतदान केलं असेल तरी 190 आमची ठाम राष्ट्रवादीचे आहेत। आणि हर्षण पाटलांनी काही वेळ असं भाव करू नये या गोष्टीचा। त्यांनी मिटिंग घेतली स्वतः, ते सहकार माजी राज्यमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, त्यांनी एक मिटिंग घेतली होती। 3 संचालक आहेत, आजी माझी उपसभापती त्यांच्याच आहेत। राष्ट्रवादी एकही सच्चा कार्यकर्ता नव्हता, सामान्य जनता ही राष्ट्रवादीच्या पूर्ण पाठीमागे आहे आणि त्यांनी काही हुरळून जाऊ नये। 190 मते काही लई मोठी नाहीत, म्हणजे पूर्ण काम करायला दबाव टाकलेला आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की जरी समजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पडलेले असतील तरी देखील आपला विजय झाला असंच गृहीत धरा, सामान्य जनता पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे। आज दिनांक 20/12/2022 रोजी जे निकाल ग्रुप ग्रामपंचायत बिजवडीचा जे झालेला आहे त्या दिलीप बिशे 2070 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कचरे 2350 पूर्ण पैकी आणि झालेल्या मतदानापैकी खाली 190 मतांनी कचरे विजय झालेला आहे। परंतु माजी सहकार मंत्री कॅबिनेट मंत्री नामदार हर्षवर्धन पाटील यांनी इतका पूर्ण कामगारावर दबाव आणून एजी पाटील असेल कारखान्याचे कर्मचारी असून ह्याला कुठला आजपर्यंत पगार दिलेला नाही। ऊसाचे अजून पेमेंट त्यांनी काही आता परवा 150 रुपये बिल जमा केलं राहिलेलं कोटी त्यांनी पूर्ण काही उपसभापती आहेत, काही डायरेक्टर आहेत, त्यांनी पूर्ण दबाव टाकलेला कर्मचाऱ्यावर। आणि राष्ट्रवादीचा एकही सच्चा कार्यकर्ता मोठा नसताना सुद्धा आम्ही इतकी लढत दिली की खाली 190 मतांनी आणि काही राष्ट्रवादीचे गद्दार वनगळे असेल बिजवडी असेल यांनी गद्दार करून सुद्धा 190 मत त्यांचा विजय झालेला आहे। त्यांनी काय मोठा भाजपवाल्यांना एक भाव करू नये या हर्षण पाटला माझं सांगणे। तुमचा कारखान्याचा पूर्ण एरिया असून तुम्ही याला बोध घ्यावा। आपल्या एरियात एवढं जर कडक असेल तुम्ही श्रामदंड वापरलंय तरी तुम्हाला नामुष्की येते, तुम्ही काय भाव करू नये। आणि मी राष्ट्रवादी तालुका माझे संघटक मोहन पारेकर आणि विद्यमान वनगळी विकासासाठी संचालक आहे, एवढं माझं त्यांना सांगणे साहेबांना की तुम्ही लय भाव करू नये। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।